नमस्कार मित्रांनो, घेऊन आलो तुमच्यासाठी पुढचा नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आज आपण पुढचा पार्ट बघणार आहे तो म्हणजे प्लेट. सो मी स्टार्ट करतोय. स्टार्ट मेकॅनिकल डिझाईन पार्ट डिझाईन. इथं नाव देतो. हा आपला तिसरा पार्ट आहे. लास्ट टाइम आपण नट आणि बोल्ट हे दोन्ही पण बघितले होते, तर आता मी आज बनवतोय तिसरा पार्ट प्लेट. यामध्ये नेहमीसारखंच मी इथं कटियाच्या वर्कबेंचमध्ये एंटर केलेलं आहे पार्ट डिझाईनमध्ये. त्याच्यामध्ये मी हॉरिझॉन्टल प्लेन सिलेक्ट करतो आणि स्केचमध्ये जातो. स्केचमध्ये जाऊन मी पहिल्यांदा एक होल करतोय सो दॅट ज्याच्यामध्ये आपला नट आणि बोल्ट जाऊन फिट होणार आहे. आणि त्यानंतर एक रेक्टँगल काढतोय. रेक्टँगलसाठी बघा मी सेंटर रेक्टँगल यूज करणार आहे. या ब्लॅक ॲरोला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एंड सेकंड लास्ट ऑप्शन दिसेल सेंटर रेक्टँगल. क्लिक करतो आणि सेंटरपासून एक रेक्टँगल ड्रॉ करतो. डायमेन्शन देतो. या सर्कलला मी डायमीटर देणार आहे 20. त्याच्यानंतर या रेक्टँगलची ही लेंथ असणार आहे 200 आणि त्याच्यानंतर ही जी हाईट आहे विड्थ आहे ती असणार आहे 80. हे झाल्यानंतर मी याला 3D मध्ये पॅड करून घेईन. तर मी इथून पहिल्यांदा 3D मध्ये एंटर करतो. एक्झिट वर्कबेंचला क्लिक करून पॅड करतो 20 mm ने आणि ओके करतो. दॅट्स इट. तर अशा तऱ्हेने माझी तिसरा पार्ट जो आहे जो की आहे प्लेट, जो आपल्या असेंब्लीसाठी आता लागणार आहे तो माझा इथे तयार झाला आहे. याला मी सेव्ह करून घेतो. फाईल सेव्ह ॲज. आपण लास्ट टाइमच फोल्डर बनवलं होतं बघा. बोल्ट आणि नट तयार आहेत. प्लेट पण इथं तयार झाली आहे. नाव आहे बाय डिफॉल्ट ते कॅट पार्ट असेल नाव, एक्सटेन्शन त्याचं. सेव्ह करतो आणि दॅट्स इट. तर अशा तऱ्हेने आपला एक प्लेट इथं तयार झालेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण याची असेंब्ली करणार आहोत, त्यामुळं हे तिन्ही पार्ट तुम्ही प्रॅक्टिस म्हणून काढून घ्या आणि त्याच्यानंतर आपण असेंब्ली करत. तर आजच्यापुरती इथंच थांबतोय. भेटत पुढच्या लेक्चरला. जर तुम्हाला काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि तुमचे प्रॉब्लेम जे असतील ते सॉल्व्ह करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. तर तात्पुरती इथंच थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू.